नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यात कसं हवामान असणार आहे. या आठवड्यात राज्यामध्ये पाऊस पडणार आहे का आणि थंडी संदर्भात काय अपडेट आहे, या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याच्या काळामध्ये एक पश्चिमी आवर्त हिमालयाच्या भागावर सक्रिय आहे. या व्यतिरिक्त एक अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे राजस्थानच्या भागावर बनलेलं आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या आसपासच्या भागामध्ये सध्या कुठल्याही भागात हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे या संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि राज्यामध्ये थंडी फारशी कमीच आपल्याला या संपूर्ण आठवड्यामध्ये पाहायला भेटू शकते. जर आपण तुम्हाला तापमान संदर्भातला अपडेट दिला, राज्यात तापमान सरासरीच्या तुलनेत वाढणार आहेत. अनेक भागामध्ये थंडी कमी जाणवण्याची शक्यता या आठवड्यामध्ये. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत आणि इकडे अहिल्यानगरपर्यंत काही भागात थंडी जाणवण्याची शक्यता पुढील 24 तासांमध्ये आपल्याला दिसत आहे. बाकी नागपूर, भंडारा, गोंदियामध्येही थंडी जाणवण्याची शक्यता दिसत आहे पुढच्या 24 तासांमध्ये. या संदर्भात जर आपण समोरचा अपडेट तुम्हाला सांगितला तर 20 तारखेला सुद्धा याच भागामध्ये जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि इकडे जळगाव आणि इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातच थंडी जाणवण्याची शक्यता आहे. उरलेल्या भागामध्ये थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 21 तारखेला इकडे महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये खास करून विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला थंडी जाणवण्याची शक्यता दिसत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि इकडे गडचिरोलीपर्यंत थंडी जाणवण्याची शक्यता इथून आपल्याला इथे दिसत आहे. तसंच आपण जर समोर वाढलं आणि जर तुम्हाला 22 तारखेचा अंदाजा दिला तर 22 तारखेला आपण पाहू शकता उर्वरित महाराष्ट्रामध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे. इकडे पाहू शकता विदर्भाच्या काही भागामध्ये थंडीचा लाट येण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि इकडे वर्ध्यापर्यंत थंडी जाणवण्याची शक्यता आहे. नांदेड, परभणीपर्यंत सुद्धा थंडी जाणवण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. येणाऱ्या 23 तारखेला राज्यामध्ये विदर्भातील काही भागामध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुणेपासून तर छत्रपती संभाजीनगर, नाशिकपर्यंत काही ठिकाणी हलकी फार थंडी जाणवण्याची शक्यता दिसत आहे. 24 तारखेला विदर्भातील उर्वरित भागातच थंडी राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त जर आपण 25 तारखेचा अंदाजा दिला तर 25 तारखेला सुद्धा राज्यातील विदर्भाच्या भागामध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे, खास करून पूर्वी भागामध्ये. तसंच आपण जर 26 तारखेचा थंडीचा अंदाजा तुम्हाला दिला तर 26 तारखेला थंडीचा वातावरण राज्यामध्ये कमी होणार आहे अशी शक्यता दिसत आहे आपल्याला. आणि त्यानंतर जर आपण 27 तारखेचा नंतरचा अंदाजा तुम्हाला समोर सांगितला तर यामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रापासून थंडीची लाट येण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. जळगाव, नाशिक, नंदुरबार, इकडे छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये दिसत आहे. या आठवड्यात राज्यामध्ये काही मोठं हवामानात बदल नाही घडणार आहे. राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने हवामान कोरडं या संपूर्ण आठवड्यामध्ये असणार आहे. त्याच काळामध्ये इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये या संपूर्ण आठवड्यामध्ये थंडी कायम असणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणेपर्यंत काही भागात थंडी जाणवण्याची शक्यता दिसणार आहे. या संपूर्ण आठवड्यात या भागात काही जिल्ह्यांमध्ये धुक्याचं वातावरण सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते. बाकी राज्यामध्ये काही मोठा बदल या आठवड्यात दिसणार नाही आहे. तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.